नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला ब्लाऊज नाही आणि दुसरं काही नाही तर लटकन बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण यूजफुल आहे, पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही असे छानसे लटकन बनवता येतील। आणि लटकन छान राहिले म्हणजे ब्लाऊजलाही खूप छान लुक येत असतो। आता ते बाजारातले लटकन कोणीच लावत नाही, फक्त कपड्याचेच लटकन बनवून लावत असतात ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसमध्ये। तर तुम्हीही असे व्यवस्थित असे सुंदर असे गुलाबाचे लटकन बनवू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया आपण कपडा कसा घेतलेला आहे। तर मी इथे 4 पीस कट करून घेतलेले आहेत, तर 2 छोटे आणि 2 मोठे असे। तर हे 5 बाय 5 चा आहे, रुंदी ही 5 आणि उंची ही 5 बाय 5 चे 2 मोठे लटकन साठी कापड घेतलेला आहे। आणि जो छोटा कपडा कट केलेला आहे तर तो आपला 4 बाय 4 चा आहे, बघू शकता। तर सर्वात आधी आपल्याला छोटं कापड घ्यायचं आहे आणि असं त्रिकोणमध्ये आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि एक दोरी घ्यायची आहे। दोरी कोणतीही घेऊ शकता तुम्ही। तर त्याच्यानंतर मध्य सेंटरमध्ये दोरी ठेवायची आहे आणि इकडचा कोपरा उचलायचा आहे आणि इकडच्या साईडने टच करायचा आहे आणि दोरी मध्य सेंटरवरतीच असायला पाहिजे आणि इकडचा कोपरा उचलायचा आणि इकडच्या सेंटरवरती ठेवायचा आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे। आणि आपल्याला इथून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच्यानंतर शिलाई दिल्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्रा जो कपडा झालेला आहे तर तो कट करून घ्यायचा आहे, हा एक्स्ट्राचा। असं सुईमध्ये दोरावून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला असं टाके देत आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे। बघू शकता असं जमवायचं आहे आणि इथे आपल्याला पक्की शिलाई लावून द्यायची आहे, पॅक करून द्यायचं आहे। म्हणजे पॅक केल्यानंतर दोरा कट करून घ्यायचा आहे। दोरा कट केल्यानंतर एक्स्ट्रा झालेला दोरा किंवा जास्त धागे दोरी निघत असतील ते कट करून टाकायचे आहे। आणि आपण जो मोठा पीस कट केलेला आहे 5 बाय 5 चा तो घ्यायचा आहे आणि सेम आता आपण हे ठेवताना बघायचं आहे। हे जे आहे तर ते असं इकडच्या साईडने खुललेलं आहे आणि इकडच्या साईडने बंद आहे, तर बंद बाजूने आपल्याला वरती करायचं आहे आणि असं मध्य सेंटरवरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे। याचं मध्य सेंटर व्यवस्थित काढायचं आहे आणि हेही ठेवून घ्यायचं आहे आणि हे इकडच्या साईडने आपल्याला परत मिळवायचं आहे आणि डबल हेही आपल्या इकडच्या साईडने आपल्याला असं मिळून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला इथेही आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपण जे मध्ये फूल ठेवलेलं आहे त्याच्यावरतीच शिलाई यायला पाहिजे। याप्रमाणे आपल्याला हेही आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथे पॅक करायचं आहे जेणेकरून शिलाई व्यवस्थित बसेल, त्याच्यावरती निघायला नाही पाहिजे। तर मी शिलाई देऊन दाखवते तुम्हाला। परत आपल्याला हा एक्स्ट्रा कपडा झालेला असतो तो कट करून घ्यायचा आहे, धागे दोरे व्यवस्थित कट करायचे आहे आणि परत आपल्याला सुई घ्यायची आहे। परत हे आपल्याला इथे असे टाके देत आपल्याला हे एकत्र जमा करायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे। हे बघा असं आणि व्यवस्थित असं हे एकत्र करत आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे हातानेच। दोरी त्याच्यात आतमध्ये व्यवस्थित अशी टच करायची आहे आणि व्यवस्थित तिथे शिलाई झाली पाहिजे दोरीलाही, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पलटी करू तेव्हा व्यवस्थित आपलं असं लटकन पलटी व्हायला पाहिजे। बघू शकता याप्रमाणे असं आलेलं आहे इकडच्या साईडनी। हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला सुई ही काढून घ्यायची आहे बाजूला। आता आपल्याला हे पलटी करायचं आहे। तर पलटी करताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित पलटी करायचं आहे
जास्त काही गडबड अजिबात करायची नाही आहे. व्यवस्थित पलटी केलं तर व्यवस्थित होतं ते. सुई दोरा घ्यायचा आहे. आणि हे पण आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. दोरा तोडून घ्यायचा आहे. आता हे उचलायचं आहे, मोठ्यावरती ठेवायचं आहे, सेंटरवरती ठेवायचं आहे ते पण. बघू शकता याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे. आणि आतमध्ये जो आपण आधी छोटा कपडा तयार केलेला होता तोही व्यवस्थित आपला शिलाईमध्ये यायला पाहिजे, नाहीतर मग आपलं ते फूल मागे राहून जातं आणि आपली शिलाई पुढे चालली जाते. आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. खूप छान असा आलेला आहे हे पण. खूप छान असे लटकन तयार झालेले आहेत. तुम्हाला जर असे लटकन बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.